परिषद किस संदर्भ में लेने आया? चंद्रपूर शहरामध्ये भानापेठ प्रभागामध्ये राहुल चौधरी जे आता नगरसेवक म्हणून जे निवडून आलेले आहे, त्या राहुल चौधरीने आपल्या कुटुंबाची जी आहे पूर्ण फसवणूक केलेली आहे। त्या ज्या जागेवर त्यांनी अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे बांधकाम केलेलं आहे, त्या जागेवर जे आहे जवळपास 10 लोकांची हिस्सेदारी आहे। जे मुन्ना मंगल चौधरी जे आता आमच्या समोर हजर आहे, त्यांचे संपूर्ण कुटुंब ज्या सोबत आहे, त्या सर्व लोकांसोबत दगाफटका करून तिथे अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे। त्या बांधकामाच्या विरोधामध्ये जे चौधरी परिवार न्यायालयामध्ये गेले, न्यायालयाने त्या बांधकामावर स्थगिती आणली, तरीही न्यायालयाची सुद्धा ज्या आदेशाची अवहेलना जी आहे राहुल चौधरी यांनी केलेली आहे। आणि सोबतच जे आहे महानगरपालिकेकडे पंकज चौधरी वेळोवेळी जे आहे मागणी करत आहे की हे बांधकाम तोडण्यात यावं। जवळपास जानेवारीपासून ते प्रयत्न सुरू आहे की राहुल चौधरीचं अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात यावं, परंतु महानगरपालिका आयुक्त जे आहे कुठल्याही प्रकारे कारवाई करायला तयार नाही आहे। फक्त ते नोटीस देत आहे की तुमचं जे आहे ते दस्तावेज आम्हाला ते कागदपत्र परवानगी जे दाखवा। अरे जर तुमच्या अभिलेखामध्ये राहुल चौधरी यांनी कुठल्याही प्रकारचे ज्या बांधकाम परवानगी त्या इमारतीसाठी घेतलेली नाही, याचा अर्थ ते बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे। परंतु अनधिकृत हा शब्द तिथं लिहिण्यासाठी सुद्धा ते तयार नाही आहे। एक प्रकारे जे आहे या कायद्याची अंमलबजावणी ते करत नाही आहे। आणि म्हणून महानगरपालिकाच्या आयुक्ताच्या विरोधामध्ये पंकज चौधरी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे की राहुल चौधरी यांचं बांधकाम त्वरित तोडण्यात यावं। 10 दिवसाचं अल्टिमेट जे आहे विभागीय आयुक्तांना दिलेलं आहे। जर 10 दिवसामध्ये महानगरपालिका आयुक्तांनी सदर बांधकाम तोडलं नाही तर संपूर्ण चौधरी परिवार जे आहे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये महानगरपालिका कार्यालयासमोर आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी दिलेला आहे।